तर नमस्कार मित्रांनो, सर्वांना जय हिंद व जय महाराष्ट्र व मी स्वागत करतो आपले माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। जर मित्रांनो आपण चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून एमएससी संदर्भात नवीन माहिती व अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर असेच मिळत राहतील। तर मित्रांनो, तर या ठिकाणी तुम्ही आता यूट्यूबचा थंबनेल बघून तुम्हाला या ठिकाणी समजलं असेल की आपण व्हिडिओ आज कोणत्या माहितीबद्दल व्हिडिओ आपण बघणार आहोत। तर मित्रांनो, काही मित्रांनी मला कमेंटद्वारे पण विचारले होते आणि बऱ्याचशा ठिकाणी मी बघितलं मित्रांनो, तर एक प्रशिक्षणासंदर्भात एक यादी मित्रांनो, जेणे की त्या यादीमध्ये 1151 पुरुष उमेदवारांची नावे आहेत आणि तुम्हाला ती यादी पण मी या ठिकाणी दाखवतो मित्रांनो। तर ते यादीबद्दल सत्यता काय आहे, म्हणजे ती यादी कोणत्या प्रशिक्षणार्थींची यादी मित्रांनो, ज्यामध्ये बरेचसे आपले मित्र आहेत तर ते या ठिकाणी कन्फ्यूज झालेले आहे। तर त्या संदर्भातच आपण इथे ही माहिती बघणार आहोत मित्रांनो। तर त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व चॅनलवर जर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। तर चला तर मग बघूया मित्रांनो। तर मित्रांनो, तुम्ही स्क्रीनवर या ठिकाणी बघू शकता। तर तुम्हाला मी याबद्दलची ते पुरेपूर माहिती देण्याचा इथे प्रयत्न करतो मित्रांनो। तर तुम्ही इथे बघू शकता की 1151 पुरुष उमेदवारांची यादी। तर ही यादी कोणत्या उमेदवाराची मित्रांनो, तर तीच तुम्हाला इथं माहिती सांगणार आहे। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता, हे बघा, दिनांक काय मित्रांनो, 4/4/2025 म्हणजे 4 एप्रिल 2025। तर आजची तारीख काय मित्रांनो, तर आज 6 तारीख आहे, म्हणजे परवाची ही यादी आहे असं या ठिकाणी समजते मित्रांनो। तर ही यादी खरंच परवाची आहे का, तर त्याचीच माहिती मी तुम्हाला इथे देणार आहे। कारण या ठिकाणी एक चूक झालेली आहे मित्रांनो, या यादीवरती ते दिनांक आहे ते 4/4/2025 आहे, पण ही यादी ह्या महिन्यातली नाही आहे मित्रांनो। तर तुम्ही इथं बघू शकता, हे बघा मित्रांनो, की प्रशिक्षणासाठी इच्छुक उमेदवारांनी या ठिकाणी गुगल फॉर्म दिलेला आहे मित्रांनो। या लिंकवरती गुगल फॉर्म भरणे आवश्यक आहे। सदरची लिंक दिनांक, तर इथे बघा 4/3/2025 ते या ठिकाणी बघू शकता मित्रांनो, 4/3/2025 ते 10/3/2025 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत चालू असेल। तर तुम्हाला या ठिकाणी आता समजलं असेल मित्रांनो, तर ही लिंक मागच्या महिन्यामध्ये म्हणजे 4 मार्चला ही लिंक म्हणजे ही यादी या ठिकाणी आली होती मित्रांनो, जेणेकरून त्यामध्ये जे उमेदवार होते त्यांना या ठिकाणी गुगल फॉर्म भरायचा सांगितला होता। तर तुम्हाला या ठिकाणी समजलं असेल मित्रांनो आता अजूनपर्यंत तरी की MSFची अजून या ठिकाणी कोणती प्रशिक्षणाची यादी या ठिकाणी जाहीर झालेली नाही मित्रांनो। त्या संदर्भात माहिती मिळताच तुम्हाला पुरेपूर माहिती आपल्या चॅनलवरती तुम्हाला मिळून जाईल। कोणतीही छोटी मोठी अपडेट असू द्या मित्रांनो, तुम्हाला या ठिकाणी सहज मिळेल। तर हीच यादी होती की ही यादी बघून बरेचसे आपले मित्र आहेत ते कन्फ्यूज झाले होते। तर त्यासाठीच मी हा व्हिडिओ आजचा बनवलेला आहे मित्रांनो। अजून तरी या ठिकाणी कोणतीही प्रशिक्षणासंदर्भात काही माहिती समोर आलेली नाही आहे मित्रांनो। जशी माहिती समोर येईल तशी मी तुम्हाला या ठिकाणी सांगेल मित्रांनो। त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। म्हणजे मित्रांनो, त्यावेळी जी यादी या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आली होती त्यावेळेस आपल्या उमेदवारांना या ठिकाणी प्रशिक्षणाची एक अंतिम संधी इथे देण्यात आली होती। तर त्यानंतर कुठल्याही प्रकारची या ठिकाणी प्रशिक्षणाची यादी नंतर जाहीर झालेली नाही आहे। म्हणजे बॅच क्रमांक 66 या ठिकाणी पूर्ण झालेली आहे, 67साठी अजून कुठलीही यादी या ठिकाणी आलेली नाही। तर त्यावेळेस जो गुगल लिंकचा फॉर्म चालू झाला होता मित्रांनो, तर इथे बघू शकता की दिनांक 11/3/2025 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत गुगल फॉर्म भरण्यात यावेत असा आदेश या ठिकाणी जाहीर करण्यात आला होता। तर ती जी यादी आहे ती ह्या महिन्यातली नाही आहे मित्रांनो। तुम्हाला मी अजून या ठिकाणी दाखवतो ती यादी केव्हा प्रसिद्ध करण्यात आली होती। तर या ठिकाणी बघू शकता मित्रांनो, तुम्ही आता तुम्हाला इथे कळून जाईल, हे बघा या ठिकाणी इकडे तारीख दिलेली आहे मित्रांनो। तर बघा 10/3/2025 आणि शीर्षकमध्ये दिलेलं आहे मित्रांनो 1151 उमेदवारांसाठी गुगल फॉर्मच्या नवीन लिंकबाबत सूचना। तर 10/3/2025ला ही यादी या ठिकाणी आलेली होती आणि सर्वात खाली 4/3/2025 प्रशिक्षणासाठी बोलवण्यात येणाऱ्या 1151 पुरुष उमेदवारांसाठी सूचना। तर त्यावेळेस म्हणजे 4 मार्चला ही यादी या ठिकाणी आलेली होती। या महिन्यात कुठली यादी आलेली नाही, टेन्शन घेऊ नका। काही माहिती मिळताच तुम्हाला आपल्या चॅनलवर माहिती मिळून जाईल मित्रांनो। ठीक आहे मित्रांनो, भेटूया अशीच नवीन माहिती आल्यानंतर। तोपर्यंत सर्वांना जय हिंद व जय महाराष्ट्र। व तुमचे अजून काही प्रश्न असतील मित्रांनो तर तुम्ही कमेंटच्या माध्यमातून मला या ठिकाणी विचारू शकता। मी तुमच्या प्रश्नांचं उत्तर देण्याचा या ठिकाणी प्रयत्न करेल।